यानंतर आपण पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। ट्रम्प यांनी इराणला एक निर्वाणीचा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी लवकर खुली करा, नाहीतर परिणामांना सामोरे जा असा इशारा ट्रम्प देत आहेत। वीज प्रकल्प, तेल विहिरी, खार बेट, पाणी शुद्धीकरण प्रकल्प नष्ट करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा देत होर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली करण्याचा इशारा दिलाय, अन्यथा भयंकर परिणामांना सामोरं जावं लागेल असं ट्रम्प म्हणतायत। अमेरिकन विमानांसाठी स्पेनने आपली हवाई हद्द बंद केली। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या विमानांना सूट असेल। इराणवर हल्ले करणाऱ्या किंवा त्या युद्धात सहभागी असलेल्या अमेरिकन विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली। स्पेनच्या या निर्णयामुळे अमेरिकन लष्करी विमानांना आता स्पेनच्या सीमा टाळून लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागतो आणि यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही वाढलाय। स्पेनच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि स्पेनमध्ये आता तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। इराणनं इस्रायलमधल्या हायफा शहरावरती क्लस्टर क्षेपणास्त्रानं हल्ला चढवलाय। तेल शुद्धीकरण प्रकल्पावर त्याचा परिणाम झालाय। इराणनं डागलेल्या एका क्लस्टर क्षेपणास्त्राचा हायफा शहरात स्फोट झाला असून त्याचे अवशेष शहराच्या विविध भागांमध्ये विखुरलेत। या हल्ल्याचा एक भाग हायफा इथल्या तेल शुद्धीकरण संकुलात देखील कोसळला आहे। इस्रायलमधील शफ्राम शहरावर रॉकेट हल्ला करण्यात आलेला आहे। रॉकेट हल्ल्यामध्ये 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या मॅगन डेव्हिड ॲडम या संस्थेनं दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली। शहरातील अनेक ठिकाणी रॉकेटचे इम्पॅक्ट साइट्स आढळलेत, ज्यामुळे निवासी इमारती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे। या सगळ्या युद्धाच्या भडक्यात विक्रांत भारताला थोडासा दिलासा मिळालाय, कारण एलपीजी साठा असलेली आणखी 2 जहाजं आज आणि उद्या भारतात येतील। BW टियर आणि BWL या दोन्ही जहाजांनी 28 मार्चला होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे। BW टियर हे जहाज आज मुंबई पोर्टवर पोहोचेल, तर BWL हे जहाज उद्या 1 एप्रिलला न्यू मँगलोर बंदरात पोहोचेल। दोन्ही जहाजावर 94,000 मेट्रिक टन एलपीजी आहे। दरम्यान पर्शियन आखातात भारताची आणखी 18 जहाजं आहेत, यावर 485 खलाशी देखील असल्याची माहिती आहे।